माता की भारत माता की भारत माता की वंदे 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 वंदे। इसकी गूंज न केवल पढ़े लिखे तबके में बल्कि गांव देहात। तो साथियों, मैं तो सोनम वांगचुक जी से हाथ जोड़ के निवेदन करूंगा कि लाखों करोड़ों लोगों के मन की भावना हो आपके इस संघर्ष को हम नमन करते हैं, सलाम करते हैं। मगर सोनम जी, आपकी आज आप जानते हैं कि ये जन आंदोलन के रूप में सोनम वांगचुक जी का जो अभिजीत, सभी को नमस्कार। हरियाणा से हम लोग आए हैं और सभी को राम राम करता हूं। राम राम तो ले लो। सोनमजींनी उपोषण सोडावं फार जास्त दिवस झाले आणि सोनमजींचा हा लढा हा इथून पुढे आम्ही सगळे लढू। उपोषण सोडावं अशी विनम्र विनंती करायला आम्ही सगळे आलो। हम सब विनती करने आए सोनम जी को कि वो जो अनशन कर रहे हैं वो छोड़ दे। उनके लिए जो लड़ना है वो हम सब संसद में भी लड़ेंगे। संसद का सत्र सोमवार से शुरू हो रहा है और हम वहाँ उनको सारी जो बात है और नीट के बच्चों का जो है तो वहाँ हम सब बोलेंगे। अभी सत्र भी शुरू होने वाला है तो ये आवाज वहाँ भी आप लोग उठाएंगे? बिल्कुल उठाएंगे। तुम्ही भूमिका मांडलेली आहे की धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची आम्ही संसदेमध्ये पहिल्याच दिवशी मागणी करू। आमचं म्हणणं आहे की 2 मीटिंग इथे जर आंदोलन चाललं असेल तर आमची नैतिक जबाबदारी आहे की समाजात ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या सरकार दरबारी पोहोचवल्या पाहिजे। एक भावना समाजात पालकांमध्ये युवा पिढीमध्ये आणि इथे एक आंदोलन चाललंय ज्याच्यात धर्मेंद्र प्रधानजींचा राजीनामा घ्या नाहीतर आम्ही उपोषण सोडणार नाही। मला असं वाटतं आम्ही जे लोकप्रतिनिधी आहोत आमची नैतिक जबाबदारी असते की समाजात ज्या गोष्टी झाल्या त्या संसदेत मांडल्याच पाहिजे आणि संसद सुरू व्हायच्या आधी 2 ठिकाणी याच्याबद्दल बोलणार आहे। एक तर रविवारी सकाळी एक ऑल पार्टी मीटिंग भारत सरकारने बोलवलेली आहे। त्या भारत सरकारच्या मीटिंग मध्येही शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा विषय, भारतात कमी झालेला पाऊस तो एक अतिशय महत्त्वाचा विषय, त्याचबरोबर शिक्षणाच्या या परीक्षांमध्ये झालेला सावळा गोंधळ आणि राम मंदिरच्या ज्या काही व्हिडिओज येत आहेत असे अनेक गंभीर विषय आज देशाच्या समोर आहेत। आणि त्यामुळे त्या दिवशी जी ऑल पार्टी मीटिंग किरण रिजिजूंनी आणि सरकारने बोलवली आहे त्याच्यात हे सगळे विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सशी बोलून मांडणार आहोत। त्याचबरोबर सोमवारी सकाळी 10 वाजता माननीय खडगेजींनी एक इंडिया अलायन्सची मीटिंग बोलवली आहे। त्याच्यातही मी इथल्या भावना आणि इथली अस्वस्थता, पालकांमधली अस्वस्थता ह्याच्याबद्दल तिथे सविस्तर तिथेही बोलणार। मैम, छात्र आंदोलन को समर्थन करने आप आई हैं। जवाहर यूनिवर्सिटी के 38 बिल्डिंगों पर बुलडोजर चलाने की बात हुई है, क्या कुछ कहना चाहेंगे आप? इसके बारे में हम जब सत्र शुरू होगा इस बारे में हम पार्लियामेंट में बोलेंगे। आपको लगता है कि सरकार झुकेगी? एक खबर ये आ रही है मैम, वक्त ही बताएगा। मैम एक खबर ये आ रही है कि आप लोग एनडीए के संपर्क में हैं, कुछ नेता आप लोगों के मिले, इसमें क्या सच्चाई है? क्या आप लोग एनडीए के साथ जाने वाले हैं? इसके बारे में मुझे तो कुछ भी, ना एनडीए ने मुझे फोन किया है ना मैंने एनडीए को फोन किया है। एक मराठी मुख्यमंत्री पुन्हा जिल्ह्याची भेट घेतली, त्याआधी मुख्यमंत्र्यांची स्पष्टीकरण दिलं आणि कालचे जे भेट दिलेली आहे 1 मिनिट, मी स्पष्टीकरण नाही दिलं, मी वास्तव सांगितलं। भेट घेतलेली होती, पण काल पुन्हा त्यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यामुळे पुन्हा त्याच चर्चा सुरू झाल्या। हे बघा, एक साधारण लोकप्रतिनिधी जे असतात ना ते आम्ही लोकप्रतिनिधी आहोत। आमचे जे मायबाप महाराष्ट्राची आणि देशाची जनता आहे यांची कामं करण्यासाठी आम्ही निवडून येतो। त्याच्यामुळे अनेक वेळा प्रत्येक मंत्र्यांकडे आम्हाला जावं लागतं। आता आम्ही जातो, आम्ही फोटो काढतो, आम्ही ट्विट करतो। जर फोटो ट्विट केले नसते तर तुम्हाला कळलं असतं का आमची भेट झाली? मी उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगीजींना भेटले, त्याच्यात काय गैर? एक लोकप्रतिनिधी 1 नेशन 1 इलेक्शनच्या कामासाठी आम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेलो। ती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे, सगळ्या पक्षाचे लोक होते, आम्ही जाऊन त्याच्यात भेटलो। एका सशक्त लोकशाहीमध्ये मला खरं सांगा, मंत्री काय गुन्हेगार आहेत का की आम्ही त्यांना भेटू शकत नाही?
कमाल आहे. मराठीमध्ये तुम्ही कोकराझ जनता पार्टीचं समर्थन वन नेशन वन इलेक्शन और लिमिटेशन पहले सारे पहले मराठी में होगा, उसके बाद आज 2 JPCची माहिती येते. 130th अमेंडमेंट जे आहे, ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री, मुख्यमंत्री किंवा कुठल्याही मंत्र्याला जर जेलमध्ये 30 दिवस राहिला तर त्याला पदावरनं काढायचा अधिकार त्या प्रधानमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला आहे. ते जे बिल आहे त्याच्यावर आणखीन चर्चेची गरज आहे असं आमची मागणी होती, आणि त्या मागणीला आमचा तर पूर्णपणे त्या बिलला विरोध आहे. त्याच्यामुळे त्या बिलला आमचा विरोध आहे, आणि त्या JPCला दिवस वाढवून द्यायचा निर्णय हा सरकारने घेतलेला आहे. त्याचं मी मनापासून स्वागत करते. आमचं इच्छा आहे त्या बिलची अंमलबजावणी होऊच नये. आम्ही त्या बिलच्या पूर्ण विरोधात आहोत. विलिनीकरणाच्या अनुषंगाने सुनील तटकरे पहिल्या दिवशी सांगत होते की अशा कुठल्याच पद्धतीच्या चर्चा दादा निवडणुकीसोबत आपल्या पक्षासोबत सुरू नव्हत्या. आज सुनील तटकरेंनी सांगितलेलं आहे की चर्चा सुरू होत्या, दादा असताना बरंच काय काय बोलणं झालं होतं. सुनील तटकरेंचा हा आज माझा भाऊ आज राहिला नाही, त्याच्यामुळे माझ्या भावाबद्दल किंवा त्याच्याबद्दल झालेल्या चर्चेबद्दल त्याला आता पूर्ण विराम झालेला आहे. माझा भाऊ जाऊन 5 महिने झाले. कुठे आता आम्ही एक कुटुंब म्हणून सावरतोय. त्याच्यामुळे वारंवार त्या जुन्या गोष्टी काढून माझ्या भावाची जी शेवटची इच्छा होती की हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन गुण्यागोविंदाने सगळ्यांनी राज्याची आणि देशाची सेवा करावी, ही माझ्या भावाची शेवटची इच्छा होती. पण अर्थातच त्या राष्ट्रवादी म्हणजे माझ्या भावाची इच्छा पूर्ण करायची तयारी माझी दादा असतानाही होती आणि दादा गेल्यावरही होती. पण आता तशी काय भावना त्या बाजूने येत नाहीये. त्याच्यामुळे माझ्या मनात आणि आमच्या संघटनेत त्या विषयाला आम्ही पूर्ण विराम दिला. ज्या दिवशी दादा गेला त्या दिवशी त्या विषयाला जेव्हा कोणी आमच्यातले काही माननीय नेते बोलले आणि समोरच्यांनी सांगितलं की अशी घटना झालीच नाही, आम्हाला प्रचंड दुःख झालं आणि वेदना झाला. एक तर माझा भाऊ गेला होता आणि माझ्या भावाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आमचे सगळे प्रयत्न होते, कारण का तो प्रस्ताव माझ्या भावाचा होता. त्याच्यामुळे पूर्ण ऐकू तर घ्या. त्याच्यामुळे आमच्याकडून तो विषय आम्ही त्या दिवशी संपवला. आम्ही स्वाभिमानी लोक आहोत, त्याच्यामुळे आम्ही आमचा स्वाभिमान आणि आमचा भाऊ आज राहिला नाही, त्याच्यामुळे ठीक आहे. त्याच्यामुळे या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, ज्या दिवशी माझा भाऊ गेला आणि माझ्या लक्षात आलं त्यांच्या स्टेटमेंट्स वरून समोरच्यांच्या की त्यांना हे करण्यात, दादाची इच्छा पूर्ण करण्यात रास्त नाही, मी पूर्ण विराम ठेवला आणि त्यानंतर आम्ही राज्याच्या आणि देशाच्या सेवेसाठी लागलेलो आहे. डिलिमिटेशनवरती असा शक्यता वर्तवली जाते की तुमचा पक्ष समर्थन करेल. बिल आले, मी परवाच्या दिवशी जर तुम्ही माझी प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल, ऐकली असेल, तर मी परवाही तेच बोललेले. बिलच आलेलं नाही, काय चर्चा कशी करणार? कोकराझ जनता पार्टीला समर्थन द्यायला इंडिया आघाडीकडून उशीर झाला अशी टीका काही लोकांकडून केली जाते. लोकशाही है, प्रत्येकाला टीका करायचा अधिकार है. मैम हिंदी में छोटा सा एक जवाब दे दीजिए. वन नेशन वन इलेक्शन और डिलिमिटेशन का अगर बिल सरकार लाती है तो आप लोग उसका समर्थन करेंगे या क्या रहेगा? एक तो डिलिमिटेशन का बिल आया ही नहीं है, तो मैं जो अभी देखा ही नहीं उसमें कैसे बोल सकूं. और वन नेशन वन इलेक्शन का JPC चल रही है, उसका भी बिल फाइनल नहीं है, तो जो चीज फाइनली नहीं उसको मैं कैसे टिप्पणी कर सकती. ठीक है, थैंक यू सो मच. योगी जी, धन्यवाद.